हे काय करतायत ही माणसं? हे काय अशी रोज अंगणात जेवायला बसतात का? नाही. मग आज का बसतायत हे जेवायला अंगणात? मलाही नाही माहित. अहो, तुमचा या लग्नाला नकार आहे, तुमचा आमच्यावर काही राग आहे, हे आपण सगळं बाजूला ठेवू. चला जेवून घेऊया. तुम्ही घरात येत नाहीये ना, पण इथे आम्ही अंगणात बसू शकतो ना जेवायला. चला एकत्र बसून जेवूया. नको, नकोय मला. अहो, असं अन्नावर राग काढू नका, उपाशी राहू नका, जेवून घेऊया. चला. सुमित्रा. हो बाई, वाढायलाच घेतलीत पान. किती चांगली माणसं आहेत ती. आम्ही आत येत नाही म्हणून आमच्यासाठी जेवणच बाहेर आणलंय यांनी, आणि मला या घरातल्या मुलीला नकार द्यावा लागतोय. अहो या ना, अन्नाला नाही म्हणू नये. या. अहो या ना वहिनी. हा, आणि तुम्ही आमच्या मोठ्या बाईंच्या हातचं एकदा जेवून तर बघा. अहो बोट साठत राहाल. चला ओ. चल. अहो काय करताय? काय करताय? चला या. बस. हा या बसा. अहो हे बघा, तुम्ही पाहुण्या आहात आमच्या. तुम्ही जेवल्याशिवाय आम्हाला अन्न गोड लागेल का? मोठ्या बाई. हो. अजून वाढू का? नाही नाही, नको नको. अहो मग आता लवकर लवकर जेवून घ्या, पुढची पंगत पण बसायची आहे. मोठ्या बाई, ही इथे पण एक पंगत बसू शकते सहज. अगं आता आणखी कोण बाकी आहे? नानी, काही गाव जेवण नाही घालायचंय पंक्ती बसवायला. मग अक्का आपण बाहेर अंगणात का जेवायला बसलोय? आपण जेव्हा आपल्याकडे काहीतरी पूजा वगैरे कार्यक्रम असतो तेव्हाच आपण अंगणात जेवतो ना. मला आठवतच नाहीये पण कोणती पूजा होती आपल्याकडे. नानी, तू आधी जेवायला बसून घे बरं. खरी जेवायची गरज तुलाच आहे. अहो नाही, मला वाढायचंय अजून. ते आम्ही बघतो. जा तू जेव. जा. ये बस बस बस. रीणबाई तुम्ही पण बसा ना. नो थँक्स, मी डायनिंग टेबल वरच बसेन. हो. मग आता सगळं जेवण परत आत घेऊन जायचं? नाही हो, बसा इथेच. या. अहो तुम्ही जेवा ना. तुम्ही सुरुवात नाही केली ना तर आमच्यापैकी कोणीही जेवणार नाही. जेवण कर ना. चला रे, आता सगळे सुरुवात करा. ओ मेकॅनिक भाऊ, अहो चला जेवायला चला. नाही नाही, नको नको. उपाशीपोटी काम करू नये. उपाशीपोटी काम कराल अहो गाडी दुरुस्त होईल, पण तुमची तब्येत बिघडेल ना. ओ तुम्ही एवढं टोकाचं का बोलता? हो चला चला, घ्या जेवून घ्या, लाजू नका. हो चला घ्या. मेकॅनिक भाऊ, पोट भर जेवा बरं, मग नंतर गाडी अशी पटकन रिपेअर करा. हा. ही काय नाटकं चालू आहेत देशमुखांची? मुद्दाम ड्रामा करतायत ना? त्या युवराजच्या आईला दाखवतायत किती चांगले आहेत ते. अरे अशाने ती खरंच इमोशनल व्हायची आणि द्यायची लग्नाला होकार. आवर तुझ्या फॅमिलीला. कसं आवरू? मी त्यांना जाऊन सरळ सांगू नाही शकत की त्यांनी नकार दिला तर जाऊ दे त्यांना. विचार सोडा, कशाला थांबवताय?
आणि असं काही सांगायला गेलो तर माझ्यावरच संशय घेतील. हे सगळं मला नको सांगूस. ते युवराजची आई येण्याच्या आधी माझ्याकडे आला होतास ना त्यांना नकार द्यायला सांगा म्हणत. मी माझं काम केलंय ना. केलं ना मॅडम, ते तुम्ही तुमच्या फायद्यासाठी केलं होतं. पण केलंय ना, आणि त्यात माझा फायदा होता. तसंच तुला हवं तसंही घडणार होतं. मी माझं काम केलंय. बट व्हॉट अबाउट युअर रिस्पॉन्सिबिलिटी? ती युवराजची आई मी सांगितलं होतं म्हणून आतापर्यंत अडून बसली होती. घरात पाय ठेवायला तयार नव्हती. पण हे सगळे देशमुख तेच जाऊन बसलेत अंगणात जेवायला तिच्या समोर. आता काय करायचं तेच कळत नाहीये. मग विचार कर. त्या युवराजची आई इथून गेली पाहिजे आणि त्यांचं आणि देशमुखांचं नातं जोडलं नाही गेलं पाहिजे. नाहीतर तू अमितला इथे का आणि कशासाठी आणलं होतंस हे मी सगळ्यांना सांगेन. हो मॅडम, मला ब्लॅकमेल करू नका. त्या युवराजच्या आईवडिलांचा देशमुखांशी संबंध आला ना तर ते मला ब्लॅकमेल करतील. आणि जर माझं भांडं फुटलं तर मी तुझंही भांडं फोडेन. मॅडम, हे असलं काही करायची गरज नाही. त्या युवराजकडे पाहतो मी, बघतो कसं जात नाही ते. कसं झालं जेवण? पोटभर जेवलात ना? हो. चला आता जेवण पण झालं. हे मगाशी उपाशी होतात म्हणून चिडचिड होत असेल तुमची कदाचित. मग आता काही ठोस कारण आहे की अजूनही नकारच आहे तुमचा? रत्ना, अगं त्यांचा होकार असेल तर त्या सांगतीलच ना. हे बघ, अगोदरच त्यांची गैरसोय झालेली आहे. अजून जास्त त्रास नको. किती प्रेमळ माणसं आहेत ही. नकार तर दिला मी. आता कुठल्या तोंडानं तुमची मुलगी आणि तुम्ही पसंत आहात म्हणून सांगू? ठीक आहे. गाडीचं पंक्चर काढणं झालंय. गाडी तयार आहे. ही गाडीची चावी. अय्या, झाला टायर दुरुस्त? ए आदिती, तुला पण दुमण्यासारखी नकळतपणे टायरची हवा काढायला जमायला लागले बाई आता. म्हणजे तुम्ही मुद्दामून टायर पंक्चर केला होता? माफ करा. नाही म्हणजे देशमुखाच्या घरातून आज ताग्यात कोणी उपाशी पोटी गेलं नाही म्हणून मुद्दाम तुम्ही जेवून जावं म्हणून तुमच्या गाडीतल्या चाकाची हवा काढली आणि मेकॅनिकला सांगितलं होतं जरा वेळ काढ म्हणून. तुमची गाडी दुरुस्त झालीये, तुम्ही जाऊ शकता. पण मला हे कळलं नाही की तुम्ही माझ्या मुलीला नकार का दिला. आम्ही हे नाही विचारणार का, कारण काय. फक्त एवढंच सांगतो, मुलांच्या आनंदातच आपला आनंद असतो. खरं माझाही नकार होता या नात्याला. पण दोघांच्या एकमेकांवर असलेल्या प्रेमाने माझं मन जिंकलं. माझा नकार होकारात बदलला. या दोघांच्या डोळ्यामध्ये पाहिलं आणि मग मला कळलं की हे दोघं जण एकमेकांशिवाय आनंदी राहू शकत नाही. मग आपण आडकाठी करण्यात काय अर्थ. संसार त्यांना करायचा, त्यांना एकमेकांच्या सोबत आयुष्य काढायचं. त्यांची इच्छा, त्यांचं सुख जास्त महत्वाचं आहे. तुमचा निर्णय बदलला तर आम्हाला खूप आनंद होईल. पण जर नकार असेल ना, कायम खंत वाटत राहील. युवराजसारखा जावई आम्हाला शोधूनही सापडणार नाही हो. हे सगळं काही झालं तरी तुमची इच्छा असेल तर युवराज फॅक्टरीच्या कामासाठी इथे राहू शकतो. त्यासाठी त्यांनी नमाशी लग्न करायला हवं, ही जबरदस्ती नाही. तुम्ही खरंच खूप चांगली माणसं आहात. खरं तर मला नकार नाही द्यायचा. म्हणजे मला नकार द्यावा लागतोय. नाईलाज आहे माझा. का? काय प्रॉब्लेम आहे? ते नका विचारू. माफ करा मला. जाऊ द्या. घ्या पुन्हा. चल युवराज. युवराज चल. रमा,
तुलाही यायचंय? नमा असं नको करूस. नमा उतर खाली. नमा मी तुला सोडून जात नाहीये. मी बोलतो नंतर आयुष्य. मी करेन तिला कन्व्हिन्स. आता ही वेळ नाहीये बोलायची. प्लीज तू हट्ट नको करूस. युवराज, तिला सांग तुला विसर म्हणून, आणि गाडीतून उतरायला सांग तिला. नमा बाहेर आहे, उतर खाली. अगं त्यांनी तुला नकार दिलाय, तुला कळत कसं नाही? अजून किती अपमान करून घेणार आहे स्वतःचा? नमा उतर खाली. नमा नमा प्लीज शांत हो. त्यांना तुझ्या प्रेमाची कदर नाही. आमच्या नमाला खूप छान स्थळ सांगून आलं होतं, पण तुमच्या युवराजसाठी तिने ते स्थळ नाकारलं. नमा जाऊ दे अगं. त्यांना त्यांच्या मुलाचं मन कळत नाहीये, ते तुझं मन काय समजून घेणार? काकू, युवराजला कायम त्याच्या आवाजाचा कॉम्प्लेक्स होता. मी तर लहानपणापासून ओळखते त्याला. मित्रांमध्ये फार नसायचाच तो. त्याला त्याचे मित्र चिडवतील म्हणून तुम्ही त्याला सगळ्यांपासून लांब ठेवत आले. त्याला प्रायव्हेट ट्युशन्स लावले. घरी एकटाच खेळायचा तो. त्याला कॉन्फिडन्स देऊन प्रॉब्लेम्स फेस कसे करायचे हे सांगायचं सोडून त्या प्रॉब्लेम्स पासून लांब नेत आलात तुम्ही त्याला. जो कॉन्फिडन्स तुम्ही त्याला इतक्या वर्षात देऊ शकला नाही, तो कॉन्फिडन्स या माणसांनी दिलाय त्याला. त्याला समजून घेतलं, त्याच्यावर एवढा विश्वास दाखवला, त्याचं कॅलिबर बघून त्याच्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकली. इथे एकटं नाही वाटत त्याला. आता कुठलाही कॉम्प्लेक्स सुद्धा नाहीये त्याला. फॅक्टरीच्या सगळ्या मीटिंग्स युवराज हँडल करतो. डीलरशी बोलतो, त्यांना समजावतो, डील्स क्रॅक करतो. ज्या प्रॉब्लेम्स पासून तुम्ही त्याला लांब ठेवत आलात, आज तेच प्रॉब्लेम्स युवराजने फेस करून ते सॉल्व्ह केले. आता तर त्याने स्वतःसाठी एक चांगला लाईफ पार्टनर पण निवडलाय. तो त्याचं आयुष्य पुढे नेतोय, पण तुमच्यामुळे सगळं अडून राहिलंय. तुमच्या मुलाला खुश करण्याची ही एक संधी होती तुमच्याकडे, पण ती सुद्धा हातची घालवताय तुम्ही. नमा नमा शांत हो, रडू नकोस. तुझ्या तोंडून शब्द फुटत असते तर तुझी तळमळ, तुझ्या भावना पोहोचल्या असत्या त्यांच्यापर्यंत. पण तुझे हावभाव, हातवारे कमी पडतायत त्यांच्यासाठी. चल नमा, जाऊ दे. थांबा. माफ कर मला. तुला नकार देऊन मी खूप मोठी चूक करत होते. सून म्हणून तूच हवेस नमा मला. माझा तर या गोष्टीवर विश्वासच बसत नाहीये की लग्नानंतर नमा या घरात आपल्या डोळ्यासमोर नसणार आहे. हो ना, या रत्नाकांनी आपल्याला जाणीवच होऊ दिली नाही तिची पाठवणी झाल्याची. हा, आपल्याला जर माहित असतं लग्नानंतर ही सारखी येत जात राहणार आहे, तर निदान आपण तिच्या लग्नात रडलो तरी नसतो. मला इथे जवळच दिली ना, म्हणून कदर नाहीये तुम्हाला माझी. मला जर लांब गावाला दिली असती ना, मग केलं असतं आठवणीने फोन. रत्नाक्का कधी येणार आहे? आठवण येते तुझी. तुझ्याशिवाय घर सुन सुन वाटतं. अगं अख्खा जीव आहे आमचा तुझ्यावर. उद्या नमा गेली की मला सुद्धा खूप सुन सुन वाटणार.
रत्नाक्का नंतर खूप वर्षांनी मुलीचं लग्न ठरतंय घरात. मुलाचं लग्न असलं की घरात आनंदी आनंद असतो, पण मुलीचं लग्न असलं की एका बाजूला आनंद आणि दुसऱ्या बाजूला ती घरातून जाणार याचं दुःख वाटतं. आता नमाचं लग्न झालं की थोड्याच वर्षात आर्याचाही नंबर लागेल आणि एका पाठोपाठ घरातल्या दोघीही मुली त्यांच्या सासरी जातील. घर कसं सुनं होईल ना. आर्या अजून लहान आहे, पण एक ना एक दिवस तीही जाईलच ना. अरे बापू नाना, तुम्ही अशा मुसू रडायला लागल्यानंतर नामाच्या लग्नाचं सगळं या वयात मला ठरवावं लागेल. अरे खूप तयारी आहे. या घरातली लाडकी मुलगी आहे ना, तिच्या लग्नात महागातला मांडव घ्यावा लागेल, चांगल्यातला चांगला केटरर मागवावा लागेल. त्या एवढं भव्य लग्न. अरे माझी लाडकी नात आहे ती. एकदा बयोची परवानगी घेऊयात ना. आला मोठा बयोचा लेख. बयोला विचारू म्हणे. मी एकदा ठरवलं ना तर तुमच्या बयोला हे आस्सा पटवून देईन सगळं. अरे आमची हेमा मालिनी आजही या धर्मेंद्रच्या शब्दाबाहेर नाही आहे. काय म्हणालात? अगं नाही, ते आपल्या नामाच्या लग्नाचं चाललं होतं ना बोलणं. हा काही स्पष्टीकरण देऊ नका. अगं तसं नाही, ते जे आहे ना आपलं परवाचं. काही कारण देऊ नका. आणि काय हो, दिवसभर बसून अशा पोरांशी गप्पाच मारणार आहात का? वयो चिडू नकोस ना. आम्ही फक्त नमाच्या लग्नाबद्दल ठरवतोय. म्हणजे खर्च कसं करायचा, कसं लग्न करायचं, किती पैसा लागेल. नमाचं फक्त लग्न ठरलंय, अजून तिचं लग्न नाही करायचंय. पोरगी अभ्यासाला बसली आहे. आणि काय रे, तुम्हाला सगळ्यांना कामावर नाही जायचं का? काही कामं नाहीत का तुम्हाला? कोण करणार आहे ती कामं? मी करतो ना, मला सांगा काय काम आहे. सखा, अरे तू तुझी कामं करतोस, पण यांना यांची कामं सांगते मी. अगं बयो, सिद्धू आम्हाला काही कामच करू देत नाही. अगं सगळी कामं तो करतो. बापू अगा, गोटा साफ करून झालाय. नाना का आता मळ्यात जातो आणि मळ्यातली सगळी कामं करतो. पाहिलं भयो, अगं सकाळपासून हा काम करतोय. आमच्या वाट्याला काही उरलीच नाही. तो काम करतोय म्हणून तुम्ही बसून राहणार आहेत का? हा, एकाला दोघं असतील तर कामं लवकर आटोपतील. अरे पोरग काम करतंय म्हणून किती राबून घ्याल? ठीक आहे, नाहीत ना तुमच्याकडे कामं? चला एकेकाला मीच कामं देते. नको नको भयो, माझ्याकडे आहे ना काम क्लिनिक मध्ये. त्याचं काय आहे, सिद्धू इथे गोठा साफ करू शकतो, नाना बरोबर मळ्यात जाऊ शकतो. पण माझ्या क्लिनिक मध्ये काहीच करू शकत नाही ना. त्याला काय जमणार आहे तिथे? तिथे तर मलाच जावं लागेल. मी येतो. पल्लू, अगं माझी बॅग काढ. रेडी केलीस? हा तात्या, ते कालच्या धान्याचा हिशोब दाखवायचा आहे तुम्हाला. येत आहे ना? हो. हा चला 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 चला. एकदा तुम्हाला दाखवून दिला. चला लवकर चला. काय की सगळी कामं सिद्धूने केली आणि हिने पापड बनवले, तर पापडाचं पॅकिंग करायचंय ना, ती मलाच करावी लागणार ना. अगं आलो ग, येतो पटकन पापडाची पॅकिंग करून देतो. सिद्धूच्या आधी मीच मळ्यात जातो. सिद्धू तू काही येऊ नको मळ्यात, मी करून घेतो सगळे कामं. भरपूर काम आहेत. बाई मला पण किती काम आहेत घरात. हा बाई, तुझ्या सुनांचं माझ्याशिवाय पान हालतं का? मग जाऊ दे मला. बघितलं सिद्धू, सगळ्यांना आपापली कामं कशी आठवली ते. हे बघ सिद्धू, तू त्यांना सवय लावू नकोस. अरे अशाने सगळे आळशी बनतील. आणि हे बघ, तू फार राबू नकोस बरं. अरे नमाच्या लग्नात आपल्याला खूप कामं करायची आहेत आणि त्यासाठी तुझा उत्साह असाच वाचून ठेव. काय? हो करणार. याच्यापेक्षा जास्त उत्साहाने करणार. माझ्या लाडक्या बहिणीचं लग्न आहे. असं थाटामाटात करणार ना, सगळे बघत राहतील बघ. सिद्धू, थकला असशील रे. जा आतमध्ये जाऊन काहीतरी खाऊन घे. खूप दिवसांनी का होईना मी इतकी कामं करतोय म्हणून बयो आजीला माझी दया आली. हळूहळू सगळ्यांनाच यायला लागेल. अजून थोडे दिवस कष्ट घ्यावेच लागतील.